हॅलो फूड लवर्स, नमस्कार. मी दिव्या. आज मी अशी एक भाजी बनवणार आहे जी पाहून तुम्ही कधीच ओळखू शकणार नाही की ही दोडक्याची भाजी आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल, रिच, क्रीमी आणि चवदार. दोडका आवडत नसणारेसुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील. चला तर मग बनवूया दोडक्याची रॉयल काजू करी. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि एक 10 ते 15 काजू इथे मी पाण्यात 7 ते 8 मिनिट उकळून घेणार आहे. आणि हे थंड झालं की आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये 2 बर्फाचे तुकडे घातल्यास पेस्ट अधिक पांढरी आणि क्रीमी होते. आता पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालू. कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. कांद्याला हलका सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण तयार केलेली काजू टोमॅटो पेस्ट घालू. आता ही पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेऊया. या पेस्टमध्ये काजू असल्यामुळे हा मसाला मंद गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. 5 मिनिट इथे मी झाकण ठेवून ह्याला एक वाफ आणून घेतली. तुम्ही बघू शकता सगळीकडून तेल व्यवस्थित सुटलेलं आहे. मसाला व्यवस्थित परतलेला आहे. आता या परतलेल्या मसाल्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून हा मसाला परत एकदा 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा, जेणेकरून हा जो मसाल्यांचा जो स्वाद आहे तो व्यवस्थित आपल्या पेस्टमध्ये व्यवस्थित उतरेल. आता आपल्याला याच्यामध्ये चिरलेले दोडके मी घातलेले आहेत. चिरलेले म्हणजे याचे पूर्ण तुकडे करायचे नाहीत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मुद्दून फक्त एक चीर देऊन घ्यायची आहे. दोडका मसाल्यात 2 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचा, त्यामुळे मसाल्याची चव ही आतपर्यंत जाते. आता यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ह्यामध्ये मी आधी अर्धा कप आणि नंतर अर्धा कप असं पाणी घातलेलं आहे. आता हे 8 ते 10 मिनिट एक छान ह्याला वाफ येऊन द्यायची. तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसारही तुम्ही पाणी कमी किंवा जास्त घालू शकता. तुम्ही बघू शकता सगळीकडून व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा अतिशय सुंदर सुरेख अशी झालेली आहे. प्रॉपर थिकनेस अगदी व्यवस्थित झालेली, एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली ग्रेव्ही दिसत आहे. ते बघू शकता दोडकं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता शेवटी आपल्याला अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालायचा आहे. यामुळे भाजीला सुंदर रंग, अप्रतिम सुगंध आणि रॉयल टेक्स्चर मिळते. वरून थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे आणि हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम घालत आहे. क्रीम घातल्यानंतर भाजी जास्त उकळू नका, नाहीतर क्रीम फुटण्याची शक्यता असते. पहा मित्रांनो, किती सुंदर दिसते आहे आपली दोडक्याची रॉयल काजू करी. दोडक्याचे आरोग्यदायी गुण आणि काजूचा रिचनेस यामुळे ही भाजी चव आणि पोषण यांचा परफेक्ट संगम आहे. फुलका, पराठा, राईससोबत ही भाजी अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही दोडक्याची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता.